त्वचेचे आरोग्य सुधारते. ॲव्होकाडोमध्ये अँटी एजिंग घटक असल्याने ॲव्होकाडो नियमित खाल्ल्याने त्वचा चांगली राहण्यासाठी मदत होते. करपट ढेकर येत असल्यास बडीशेप चघळून खावी. जिरे चघळल्याने करपट ढेकर येणे थांबते. पचनक्रियेसाठी उपयुक्त असे आयुर्वेदिक गुणधर्म जिऱ्यात असतात, त्यामुळे ते करपट ढेकरसाठी उपयुक्त ठरते. करपट ढेकर येत असल्यास अर्धा चमचा ओव्यात चिमूटभर सैंधव मीठ मिसळून खावे. चिमूटभर हळद खाल्ल्याने सुद्धा करपट ढेकर कमी होण्यास मदत होते. गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते. आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे. चहामध्ये आले टाकून काळा चहा प्यावा. डाळिंबाच्या दाण्यात थोडे काळे मीठ मिसळून ते दाणे खाल्ल्याने उजव्या बाजूला पोटात दुखणे थांबते. पोटात गॅस झाल्यावर काय करावे? 1. ओवा पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. चमचाभर ओवा ग्लासभर गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे पोटामधील गॅस निघून जाण्यास मदत होते. जेवणानंतर पोटात गॅस होत असल्यास रोज जेवणानंतर अर्धा चमचा ओवा आणि सैंधव मीठ खावे. 2. लिंबू रसात आल्याचा रस मिसळून प्यावे. पोटात गॅस झाल्यास 1 चमचा लिंबू रसात थोडा आल्याचा रस मिसळून प्यावा. 3. जिरेपूड घातलेले पाणी प्यावे. पोटात गॅस झाल्यावर चमचाभर जिरेपूड गरम पाण्यात मिसळून प्यावी. जेवणानंतर जर गॅस होत असल्यास जेवणानंतर जिरेपूड मिसळलेले पाणी प्यावे. 4. हिंग घालून पाणी प्यावे. पोटात गॅस झाल्यास 1 ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा हिंग मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे पोटामधील गॅस दूर होतो. 5. सैंधव मिठाबरोबर आल्याचा तुकडा खावा. पोटात गॅस झाल्यावर आल्याच्या तुकड्यास थोडेसे सैंधव मीठ लावून खाल्ल्यास पोटामधील गॅस निघून जाण्यास मदत होते.